फ्लाइंग जेट त्याचे वडील शाओलिन मार्शल आर्ट्स ट्रेनिंग देणारे. आईच्या रागाच्या ठिणगीचा कधी आगडोंब उसळेल हे सांगता येत नाही. त्याच्या शहराला मात्र धोका आहे आणि त्या सगळ्यांचा जीव वाचवण्याची जबाबदारी या फ्लाइंग जेटवर आहे. मात्र लहान मुलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकल्याशिवाय त्याची सुपर पॉवर जागृत होत नाही. हॉलिवूडच्या सुपर हिरो फॉर्म्युलाला लोकल टच देत बॉलिवूडिश मसाला मार्के केलेला हा सिनेमा आहे. शक्तिमान, क्रिश आणि आता त्यानंतरचा अमन हा सुपर हिरो फ्लाइंग जेट. मिसेस ढिलनचा म्हणजे अमृता सिंगचा हा अवतार आणखीन रौद्ररूप धारण करतो ज्यावेळी आपल्याला जाणवतं तिचे भाडेकरू तिला भाडं देत नाहीत. तिचं पेय जे विशेष आहे या गोष्टीवर तिचा एक वेगळा जीवही आहे. तिच्या तोंडावर ताबा नाही. तो सर्वार्थाने तिचा मुलगा अमन म्हणजे टायगर श्रॉफ हा मात्र आता मार्शल आर्ट शिकवतोय आणि कीर्ती म्हणजे जॅकलिन फर्नांडिसवर जीव ओतून प्रेम करतोय. त्यांच्या कॉलनीत एक काळे धंदे करणारा के मेनन म्हणजेच मल्होत्राच्या डोळ्यात एक काटा सलतोय. त्याचा या कॉलनीतल्या जागेवर डोळा आहे. त्याला बांधकाम करायचंय, ब्रिज वगैरे बांधायचं, असं बऱ्याच काही प्लॅन्स आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नेमकं कशा पद्धतीने हे आकारलं जात आहे हे लक्षात येईल तुम्हाला. कारण एक सुपर हिरो त्याच्या अगेन्स्ट विलन एकमेकांची ही टसल सुरू झालेली आहे. अर्थात विलन मोठा दाखवला की हिरो निश्चित त्याच्यापेक्षाही त्याचा काकणभर सरस असलेला अंदाज येतो. त्यामुळे जितका विलन मोठा तेवढा हिरोही मोठा आपल्याला दिसायला लागतो. अर्थात सुपर हिरोला अजून त्याच्या सुपर पॉवरचा अंदाज आलेला नाही. त्याला हा साक्षात्कार काहीसा उशिरानेच होतो, जसा हॉलिवूडमध्येही होतो. इथला विलन आणि त्याचा जो ऑरा आहे तोही तेवढाच मोठा आहे. नाव मात्र चाचा चौधरीच्या कॉमिक मधल्या राकाची आठवण आपल्याला करून देतं. कारण राका हे नाव आहे. म्हणजे ज्या पद्धतीचा तो विलन आहे तो पाहिल्यावर लक्षात येईल. नॅथन जोन्स. अर्थात आपल्याला ॲक्शन धमाका ॲक्शन ज्यावेळेला WWE बघत असाल तर निश्चित तो नॅथन जोन्स कोण आहे हे तुम्हाला कळेल. राका नावाचा विलन त्याने साकारला आहे. मिसेस मल्होत्रा त्याला घेऊन येतात. म्हणजे अर्थात त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याची वाढ जी होते ती प्रदूषणाच्या जोरावर. त्यामुळे प्रदूषण जितकं आहे तेवढं त्याची स्ट्रेंथ आणि हे वाढत जातं. मग त्याची वाढ इथे कशी होईल हे वेगळं मी सांगायची आवश्यकता नाही. काही गोष्टी आहेत. ॲक्रोफेबिया आहे म्हणजे जो आपल्या सुपर हिरोला आहे, उंचीची भीती वाटणारा सुपर हिरो आहे, आईला घाबरणारा असा हा सुपर हिरो आहे. काही गोष्टी आहेत ज्या प्रकारे हे सारं प्रकरण त्यामधील कॉन्ट्रास्टने अधिक रंगीत करण्याचा प्रयत्न केलेला रेमोने दिसतो. अर्थात तेवढं चातुर्य त्याने स्वतःपाशी राखून ठेवलंय आणि दाखवलंही. त्याने हे प्रकरण वेगळ्या चवीचं केलंय आणि अर्थात ती चव नेमकी कशी असेल त्याला हास्यविनोदाची किनार वगैरे सगळं देत सुपर हिरो साकारला. अर्थात अगदी त्याच्या कॉस्ट्युममध्येही आईच्या पसंतीचा कॉस्ट्युम आहे आणि तो किती कॉन्ट्रास्ट आहे काय आहे हे बघता क्षणी तुम्हाला लक्षात येतच असेल. अगदी जेव्हा तो उडत असेल ना त्यावेळेला तो ट्रॅफिकचेही नियम पाळणारा असा फ्लाइंग जेट आहे. या सगळ्या गोष्टी देसी सुपर हिरोला इतर सुपर हिरोंपेक्षा वेगळा असल्याचं ठरवतात. हा फॅक्टर जो आहे तो महत्त्वाचा आहे. हा खरं तर अनेक सुपर हिरोंचं मिश्रण असलेला अशा पद्धतीचा फॅक्टर एक वेगळ्या अर्थानं त्याच्या सुपर पॉवरमध्ये ॲड करतो. त्यामध्ये स्पायडरमॅनचा फॉर्म्युला आपल्याला दिसतो, हिडन आयडेंटिटीवाला. फर्स्ट किसचा सिक्वेन्स तशा पद्धतीचा आहे. अगदी आपल्याला वुल्वरिनचा अंदाजही त्यामध्ये ती झलक दिसायला लागते. क्विकसिल्वर एक्समेन मधलं जे कॅरेक्टर त्याच्या अंदाजाची झलकही आपल्याला मिळते. त्याच्या स्पीडपेक्षा बहुताल स्लो आहे, धीम्या गतीने चालतं याचा अंदाज आपल्याला बघायला मिळतो. सीन सिटीमधल्या सिक्वेन्सची आठवण झाल्याखेरीज राहत नाही ज्यावेळी नॅथन जोन्स आणि टायगर श्रॉफ एकमेकांसमोर उभे राहतात. फेस ऑफ सिक्वेन्स आहे, चिखलातला आहे. हे पाहताना सगळ्या गोष्टींची सगळ्या या जुन्या फिल्मची आठवण प्रकर्षाने होते, जाणीव होते. कारण हे प्रकरण खूपच लोकप्रिय आहेत ह्या फिल्म्स आणि ते सिक्वेन्सेस लक्षात राहण्याजोगे आहेत. ते ओळखणं त्याहून अधिक सोपं आहे. एकीकडे प्रदूषणाचा भस्मासूर यावर भाष्य करताना उपदेशात्मक डोस कधी कधी आपल्याला मिळतो. आपल्या कलाकृतीतून हे दाखवण्याचा एक हुशार मार्ग म्हणजे कॅरेक्टरच्या वाढत्या प्रसरणावर हे अवलंबून ठेवलंय, त्याच्या एनर्जीवर. पूर्वार्धामध्ये रेमो डिसूझाने सारे पत्ते एकाच वेळी उतरवले. त्यामुळे कॅरेक्टर्स आणि त्यांच्या खासियत त्यामुळे काही रंगतदार करण्याचा झालेला प्रयत्न हा आपल्याला वाटतो. पण हे सारं अधिक उंचावत जाणं गरजेचं होतं, रंगतदार होणं गरजेचं होतं. उत्तरार्धात मात्र हे प्रकरण अधिक फिकं होत जातं. ही पात्र रेमोला चांगलीच ठाऊक होती. म्हणजे त्या सगळ्या गोष्टींमधला जो एक ह्युमन टच त्याने देण्याचा जो प्रयत्न केला तो महत्त्वाचा आहे. मित्रत्वाच्या नात्याने शिकवणारा टीचर जो आहे
अगदी हासरी खेळकर आणि उथळ असणारी कीर्ती जो त्याचा लव्ह इंटरेस्ट आहे. पण धमाल मजा ही सेकंड हाफमध्ये खरं तर आली असती तर धमाल अधिक ती रंगतदार होत गेलं असताना हे प्रकरण तो आलेख उंचावला असता तर धमाल आली असते असं वाटतं. खरं तर टायगर श्रॉफने सारं काही पणाला लावून केलेला हा सिनेमा आहे. म्हणजे ते आपल्याला त्याच्या बॉडी लँग्वेजमध्येही जाणवतं, त्याच्या ॲक्शनमध्ये जाणवतं. अर्थात त्या सगळ्यामध्ये जॅकलिन फर्नांडिस तिचं असणारं अस्तित्व, तिचं लुक्स इथपर्यंत मर्यादित राहतं आणि लव्ह इंटरेस्ट त्या गोष्टीचा, कारण त्या सगळ्यामध्ये ती व्हॅल्यू ॲडिशन करू पाहते पण ते सगळं प्रकरण तशा अर्थानं तिच्या कलेने जात नाही. अर्थात फ्लाइंग जेट आहे त्यामुळे त्याच्या लव्ह इंटरेस्ट पुरताच, म्हणजे अगदी लोणच्या पुरता जरी नसला तरी थोडंसं जास्त तोंडी लावणं जे गोड असतं ना तशा पद्धतीचं तिचं अस्तित्व इथे आहे. या सगळ्यातला के मेनन त्याची छाप तो निश्चित पाडतो विलन म्हणून. नॅथन जोन्स हा लार्जर दॅन लाईफ वाटतो आणि अर्थात टायगर श्रॉफचं मोठेपण हे त्याच्या काहीशा खुजेपणावर अवलंबून आहे, त्यामुळे त्याला झुकतं माप थोडंसं घ्यावं लागतं, द्यावं लागतं. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला इथे घडताना दिसतात. अर्थात म्हणजे लहान मुलांच्या विश्वाशी खरं तर नाळ जोडू पाहणारा मोठ्यांनी केलेला हा सिनेमा आहे. हा सिनेमा का पाहावा? आणखी एक सुपर हिरो जो काहीसा देसी आहे, वेगळा आहे. का टाळावा? उत्तरार्ध पसरट झालाय आणि लहान मुलांचे सिनेमे आवडत नसतील तर. अर्थात हॉलिवूडच्या सुपर हिरोची देसी क्वालिटीजवाली नक्कल आपल्याला इथे बघायला मिळते. थोडक्यात काय, देसी सुपर हिरोची ही लव्ह स्टोरी आहे. या सिनेमाला मी देतोय 2 स्टार्स.